पोलीस आयुक्तांना आम्हाला भेटायचं होतं. मी खरं तर पिंपरी चिंचवडला जाणार होतो आम्ही सगळे, पण आम्हाला कळालं की हडपसरमध्ये सीपी साहेब स्वतः आलेले आहेत. त्यामुळे हडपसरच्या पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्याशी आता आम्ही सगळ्यांनी मिळून संवाद साधला. काही गोष्टी आम्ही समजून घेतल्या. आता आम्हाला ज्या काही समजलेल्या गोष्टी होत्या की एकतर दोन्हीकडे ज्या घटना घडल्या, पिंपरी चिंचवड आणि हडपसर, इथं दोन्हीकडे घडलेल्या घटना, ह्याला जे दारू आली आहे ती एकाच ठिकाणावरनं आली असं आमचं मत होतं. नाही तर आम्हाला कळलेली गोष्ट होती. आणि सीपी साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की इकडं उरळी कांचनच्या भागामध्ये कोणतरी एक दारू बनवणारा व्यक्ती होता, त्यानेच दोन्हीकडे दारू पाठवली होती. म्हणजे काही प्रमाणात माहिती आता पोलिसांपर्यंत पोहोचलेली आहे. दुसरा विषय आम्ही जो बोललो होतो, जो आम्हाला कळाला होता की त्यातला एक जो गुन्हेगार आहे तो स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेला होता, नाही तर स्वतःहून तो हजर झाला होता. पण कदाचित हे सीपी साहेबांना माहीत नव्हते. खरं तर आश्चर्य आहे की सीपी साहेबांना या बाबतीतली माहिती नव्हती. त्याच्याचबरोबर पिंपरी चिंचवडला जी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये 13 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यात त्यांचं असं मत आहे की आता हे सिद्ध झालेलं की दारू पिऊन ते सगळे 13 लोक त्या भागातले मृत्युमुखी पडलेले आहेत. मग आमचा प्रश्न होता ते बाकीचे 5 जे हडपसर भागातले आहेत त्यांच्याबद्दल काय, तर त्यांनी म्हणलं अजून स्पष्टपणे आम्हाला कळलेलं नाही. पण आम्ही त्याच्यात बोललो की पांढरेवाडी नावाचा जो काय भाग आहे, पांढरेमाळा, तिथं या लोकांनी दारू पिली आणि तिथले 3 लोक मेलेले आहेत. मग सिद्ध होतं हे कुठेतरी दारू पिऊनच मेलेले आहेत. कारण का मी स्वतः ससूनला गेलो होतो, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आम्हाला कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे की याबद्दलची माहिती कोणाला देऊ नका, म्हणजे कॉन्फिडेन्शियल ठेवा. म्हणजे गरीबाचा विषय हा कॉन्फिडेन्शियल का ठेवला गेला मला माहित नाही. मग वेगळ्या पद्धतीने माहिती काढल्यानंतर 5च्या 5 लोक ज्यांच्या बॉडी या ससूनमध्ये आत्ता आहेत ते पूर्णपणे कशामुळे मेलेत, तर फक्त ते दारू पिल्यामुळेच, आणि ते सुद्धा खराब पद्धतीची दारू पिल्यामुळेच झालेलं आहे. त्यामुळे पोलीस काही माहिती का लपवत आहेत हे आम्हाला तरी त्या ठिकाणी माहित नाही. आणि त्याच्याच बरोबर आम्ही त्यांना बोलत असताना आता पुढं काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आज संध्याकाळपासून आम्ही वॉशआउट नावाचा एक उपक्रम हातामध्ये घेतलोय, ना तर आम्ही एक कारवाई तिथं करणार आहोत. आणि त्याच्यात पूर्णपणे पुण्यामध्ये असणारे जे कोणी असे अवैध विकणारे दारू विकणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करू. मग आम्ही म्हणालो की मग माणसं मेल्यानंतरच तुम्ही कारवाई करणार का, ते म्हणले दुर्दैवाने ठीक आहे मेलेत, पण याच्या आधी आम्ही 950 कारवाई केलेल्या आहेत. पण मग 950 कारवाई जर तुम्ही केल्या असतील, पोलीस स्टेशन पासून 500 मीटर मध्ये 1 किलोमीटरवर असणारं हडपसर पासून तिथं तुम्हाला कारवाई करता आली नाही का? कुठेतरी एक काम चुकारपणा पोलीस प्रशासनाकडनं होत आहे. मी स्वतः माझ्या सोशल मीडियावर 2 व्हिडिओ आता टाकलेले आहेत ज्याच्यात पोलीस हप्ता वसुली कशा करतात हे त्याच्यावर तिथं सिद्ध होतं. त्यामुळे कुठेतरी हप्ता हा पोलिसांकडनं या अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडनं घेतला जात होता. आणि त्याच्यातच हे जे 15 लोक 18 लोक आता मृत्युमुखी पडलेत ते पूर्णपणे त्याला जबाबदार हे अवैध दारू विकणारे आहेतच, पण पोलीस प्रशासन सुद्धा आहे. आणि खास करून पुण्याचे जे सीपी आहेत त्यांना याच्या विषयामध्ये जबाबदार धरलं पाहिजे. त्यामुळे हे पोलीस सीपी आल्यानंतर अवैध दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आपण सगळ्यांनी बघितलेत. दिवसा डवाळ्या रस्त्यावर तिथं कोयत्याचा वापर करून लोकांना मारलं गेलं हे आपण तिथं बघितलेलं आहे. ड्रग्ज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि त्याच्याच बरोबर रात्री टपऱ्या बंद केल्यात, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही ड्रग्जच्या अनुषंगाने कारवाई करता तर ठीक आहे. छोटे रेस्टॉरंट तुम्ही 10ला बंद करायला लावतात आणि मोठे 5 स्टार 10 नंतर चालू ठेवतात. मग फक्त श्रीमंतासाठीच पोलीस डिपार्टमेंट चालू होतंय का, राहतंय का, असा प्रश्न तिथं निर्माण होतो. पूर्णपणे पोलीस प्रशासन आपल्या या पुणे शहरामध्ये फेल जाते आणि त्याचा पूर्णपणे फटका हा सामान्य गरीब लोकांना पडतोय असं आमचं ठाम मत आहे. तुम्ही